भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती समूच्या भारत देशातच नव्हे तर प्रत्येक देशामध्ये साजरी केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू गावामध्ये झालेला होता। सध्या आपण नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकता माझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जय्यत तयारी केलेली आहे। पंचशील झेंडे या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जे पेंडॉल व्यवस्था असो किंवा जे या ठिकाणी अनुयायी येथे येतील त्यांच्यासाठी ग्रीन नेट सुद्धा लावलेली आहे। पंचशील झेंडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सजवलेले आहेत। आपण बघू शकतो की देशभरामध्ये प्रत्येक ठिकाणी ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत आहे। ठिकठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केलेले आहे। ही जी पवित्र दीक्षाभूमी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची या ठिकाणी दीक्षा दिलेली होती। तेव्हापासून या ठिकाणी या दीक्षाभूमीला एक वेगळं आगळं रूप आलेलं आहे। नागपूर म्हणजे हे जागतिक धम्मक्रांतीचे स्थळ मानलं जाते। या ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यामधून अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेण्यासाठी या भूमीवर येत असतात। बघू शकता आपण तथागत भगवान बुद्धांची या ठिकाणी मूर्ती आहे आणि त्याचप्रमाणे साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा मूर्ती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेंडॉल आच्छादन केलेलं आहे। साफसफाई या ठिकाणी मूर्तीची आपण बघू शकता सुरू आहे। संपूर्ण या ठिकाणी जे परिसर आहे हा स्वच्छ केलेला आहे। सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती याच जागतिक धम्मक्रांतीचे स्थळ दीक्षाभूमी या ठिकाणी साजरी होणार आहे। प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये जागतिक धम्मक्रांतीचे स्थळ दीक्षाभूमी या ठिकाणी धम्मदीक्षा दिलेली होती। या ज्या पवित्र ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेण्यासाठी येत असतात। पण न्यूज तर्फे नितेश सिंगारे, नागपूर।